आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। खासदार सुनेत्रा पवारांची पुण्यामधल्या मोदी बागेला भेट। पुण्यातल्या मोदी बागेमध्ये शरद पवारांचं निवासस्थान, राजकीय चर्चांना उधाण। अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यानं काहींना पोटशूळ, राऊतांची टीका। तर अविमुक्तेश्वरानंदांनी राजकीय भाष्य केलं नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, राऊतांचं स्पष्टीकरण। उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून विश्वासघातानं दूर केलं, त्यांचा पक्ष विश्वासघातानं फोडण्यात आला। हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्य सांगतात, काही लोकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठला असेल। मवियाचा मुख्यमंत्री कोण असेल यावर आता चर्चेची गरज नाही, निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री निवडला जाणार। शंकराचार्यांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। काँग्रेसमधील मतफुटीनंतर नाना पटोले पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना। क्रॉस वोटिंग संदर्भात नाना पटोले पक्षश्रेष्ठींकडे अहवाल देणार। पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदारांची नाराजी, हिरामण खोसकरांचा दावा। शपथ घेऊन सुद्धा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर आरोप, खोसकरांकडून नाराजी व्यक्त। खासदार शाहू महाराज छत्रपती विशाळगडाकडे रवाना। विशाळगडाचा परिसर आणि गजापूरमधील नुकसानीची पाहणी करणार। सतेज पाटीलही पदाधिकाऱ्यांसह विशाळगडावर जाणार। कोल्हापुरात जातीवादाला थारा नाही, कोल्हापुरात कुणीतरी वातावरण बिघडवतंय, सतेज पाटलांचं वक्तव्य। आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल शरद पवारांची भेट घेतली, सर्वपक्षीय बैठकीला का आला नाहीत, पवारांना मी विचारलं, भुजबळांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। भाजप लवकर राज्यामध्ये संवाद यात्रा काढणार, विधानसभा निवडणुकीआधी 19 नेत्यांच्या नेतृत्वामध्ये संवाद यात्रेचं आयोजन।